नमस्कार मित्रांनो, मुंबई पोलीस भरती 2024 संदर्भात ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। तर बघा, पोलीस भरती संदर्भात मोठी अपडेट समोर आलेली आहे। ग्राउंडची तारीख आलेली जाहीर झालेली आहे। याच्या संदर्भात सर्व अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या, कारण की पोलीस भरती संदर्भात आपल्या चॅनलवरती सर्व अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील। चला तर मित्रांनो, आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया। तर बघा, या ठिकाणी तुमच्या समोर आता बघा, मुंबई पोलीसची ग्राउंडची तारीख आलेली आहे। तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा, विषय पोलीस भरती प्रक्रियेच्या मैदानी चाचणी आयोजनाचा समन्वय ठेवण्यासाठी बिनतारी संदेश संच कार्यान्वित करण्याबाबत। तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे ते बघा, मुंबई पोलीस शिपाई भरती 2022-23 भरती प्रक्रियेची मैदानी चाचणी व शारीरिक चाचणी मोजमाप दिनांक 18/7/2000 पासून लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर पूर्व मुंबई विद्यापीठ मरीन लाईन्स या मैदानावर सुरू करण्यात येत आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, या ठिकाणी महत्वाची अपडेट आहे। सदरची पोलीस भरतीच्या मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रियेत करता प्रतिदिन 8,000 उमेदवार उपस्थित राहणार आहेत। यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। तसेच पोलीस भरती मैदानी चाचणीच्या आयोजनाचा समन्वय साधण्यासाठी दोन्ही मैदाने आणि पोलीस भरती संगणक कक्ष सपो नायगाव मुंबई येथे बिनतारी संदेश संच दिनांक 17/7/2000 पासून कार्यान्वित करण्यात यावे ही विनंती। तर बघा, 18 तारीख आता या ठिकाणी बघा, मुंबई पोलीस भरती ग्राउंड हे 18 जुलैपासून सुरू होणार आहे। घाटकोपर मुंबई विद्यापीठ मरीन लाईन्स ह्या ठिकाणी ग्राउंड होईल। प्रति दिवस 8,000 विद्यार्थी बोलवले जाणार आहेत। दररोज 8,000 विद्यार्थ्यांचं ग्राउंड होणार आहे। आता बघा, पुढची जी पोलीस भरती होणार आहे त्याच्या संदर्भात सुद्धा मोठी अपडेट समोर आलेली आहे। तर बघा, ही पोलीस भरती तुमची झाली 17,500 पदांची जी चालूची पोलीस भरती आहे, ही पोलीस भरती झाली की लगेच दुसरी पोलीस भरती होणार आहे। याची घोषणा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केलेली आहे। तर बघा, या ठिकाणी बघा, 17,000 पोलीस भरतीनंतर लगेच 9,000 पदांची भरती होणार। वयवाढ सुद्धा मिळणार आहे। आता जी करंटली भरती आहे या भरतीमध्ये वयवाढ नाहीये, परंतु पुढची जी भरती होणार आहे त्याच्यामध्ये वयवाढ मिळणार आहे, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। ठीक आहे मित्रांनो, अशाच प्रकारच्या पोलीस भरती संदर्भात सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।